1972 सालचा बनगर दा मनुष्य हे फक्त एका चित्रपटाचं नाव नाहीये, तर हे एक कल्चरल आयकॉन आहे, एक प्रतीक बनले. ही गोष्ट आहे एका सामान्य माणसाची, जो एक असामान्य प्रवास करतो. तर चला, आज आपण समजून घेऊया की राजीव नावाच्या या नायकाने जे अशक्य वाटत होतं, ते शक्य करून कसं दाखवलं. हे जे एक वाक्य आहे ना, कष्टापेक्षा मोठी देवाची पूजा नाही, खरं तर हाच या संपूर्ण कथेचा आत्मा आहे. चित्रपटाचं जे तत्वज्ञान आहे ते अगदी सोपं आहे. श्रमामध्येच म्हणजे आपल्या कामामध्येच खरी प्रतिष्ठा आहे. आणि हाच विचार आपल्याला राजीवच्या प्रत्येक कृतीतून दिसून येतो. तर कथेची सुरुवात होते राजीव नावाच्या एका महत्त्वाकांक्षी तरुणापासून. सगळं काही ठीकठाक सुरू असतं, पण त्याच्या आयुष्यात अचानक एक अशी दुःखद घटना घडते जी त्याचं आयुष्य कायमचं बदलून टाकते. आणि खरं तर इथूनच त्याच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात होते. राजीवाचं स्वप्न काय होतं? शहरात एक चांगली नोकरी, स्वतःचं आयुष्य, स्वतःचं कुटुंब. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. त्याच्या मेहुण्याच्या अचानक मृत्यूनंतर त्याला एका अशा वळणावर उभं राहावं लागलं जिथे एका बाजूला होती त्याची स्वप्न आणि दुसऱ्या बाजूला होतं त्याचं कर्तव्य. आणि त्याने निवडला कर्तव्याचा मार्ग. हाच त्याग, हाच त्याच्या नायकत्वाचा खरा पाया ठरतो. आणि इथेच तो एक ठाम निर्णय करतो. तो म्हणतो, हा माझा निर्णय आहे. आपल्या बहिणीच्या आणि तिच्या मुलांच्या भविष्यासाठी तो स्वतःच्या सगळ्या इच्छा बाजूला सारतो. हाच तो क्षण आहे जिथून त्याचा त्याग आणि समर्पणाचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू होतो. ठीक आहे, निर्णय तर घेतला गेला, पण इथून पुढे त्याचा मार्ग सोपा नव्हता. आता सुरू होतो त्याच्या परीक्षेचा काळ. एका पाठोपाठ एक आव्हानं त्याच्यासमोर उभी राहतात. आणि या परीक्षा त्याच्या निष्ठेची, त्याच्या दृढनिश्चयाची कसोटी पाहतात. म्हणजे विचार करा, त्याच्यासमोर अडचणींचा जणू डोंगरच उभा होता. एकीकडे तो हट्टी भाडेकरू जो जमीन सोडायला तयारच नाहीये, दुसरीकडे पैशांची प्रचंड चणचण, कर्ज डोक्यावर, गावातले लोक त्याची चेष्टा करतायत. आणि या सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे त्याला स्वतःला शेतीतलं काहीच येत नाहीये. या सगळ्याला तो कसा सामोरा जाणार होता? विरोध किती तीव्र होता हे या एका वाक्यातूनच समजतं. कुणाची जमीन मागतोयस, माझी मान कापण्यापूर्वी निघून जा. म्हणजे हा साधासुधा विरोध नव्हता, हा थेट हिंसक होता. त्याचा मार्ग अजिबात सोपा नव्हता, हे नक्की. हे वाक्य खूप काही सांगून जातं. एक सुशिक्षित तरुण, ज्याचे हात पेन चालवण्यासाठी बनले होते, तो आता नांगर चालवत होता. विचार करा, शहरातली आरामाची नोकरी सोडून तो आता शेतीच्या कष्टाच्या त्या कठोर वास्तवाला सामोरा जात होता. त्याच्या शिक्षणात आणि त्याच्या कामात जमीन आसमानाचा फरक होता. आणि आता आपण येतोय राजीवाच्या प्रवासातल्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, जिथे तो अक्षरशः धुळीतून सोनं घडवतो. म्हणजे काय? तर एका नापीक, खडकाळ जमिनीला तो सोन्यासारखी पिकाऊ बनवतो. शून्यातून विश्व निर्माण करण्याचा हा प्रवास आहे. त्यानं जे आव्हान स्वीकारलं होतं ते किती मोठं होतं हे या आकड्यावरूनच लक्षात येईल. 25 एकर. आणि ही जमीन साधीसुधी नव्हती, तर पूर्णपणे नापीक, खडकाळ होती. साहजिकच त्याच्या आजूबाजूच्या प्रत्येकाला हे एक वेडेपणाचं धाडस वाटत होतं. पण त्याने हार मानली नाही. त्याने हे प्रचंड काम अगदी पद्धतशीरपणे पूर्ण केलं. आधी काय, तर जमिनीतून ते मोठे मोठे दगड साफ केले. मग ती नापीक जमीन नांगरली. त्यानंतर आशेने त्यात बी पेरलं. आणि शेवटी अशक्य वाटणारं पीक काढलं. विचार करा, हे सगळं करताना त्याच्या हातांना किती कष्ट झाले असतील, पण त्याच्या चिकाटीने हे शक्य झालं. या चित्रपटातलं आगदू इंदू नावाचे एक गाणं आहे, जे राजीवाच्या यशामागचं तत्वज्ञान अगदी अचूकपणे सांगतं. त्याचा अर्थच हा आहे की हे होऊ शकत नाही असं म्हणून हात बांधून बसला तर काहीच होणार नाही. इच्छा असेल तर मार्ग नक्की सापडतो. आणि राजीवाने हेच तर करून दाखवलंय. आणि अखेर त्याच्या मेहनतीला फळ आलं. त्या नापीक खडकापासून त्याने एक भरभराट करणारी शेती तयार केली. इतकंच नाही, तर एक नवीन घर बांधलं आणि डोक्यावर असलेलं प्रत्येक कर्ज फेडलं. त्याच्या संघर्षाचा हा एक यशस्वी अध्याय होता, जिथे त्याने आपलं ध्येय पूर्ण केलं. पण राजीवाचा हा विजय फक्त त्याचा एकट्याचा नव्हता. त्याच्या या यशाने संपूर्ण गावाचं नशीब बदललं. चला तर पाहूया त्याच्या या कामाचा गावावर आणि तिथल्या लोकांवर काय परिणाम झाला. हे बघा, फरक किती स्पष्ट आहे. राजीवाच्या कामाआधी जमीन नापीक होती, गावकरी निराश होते आणि त्याचं स्वतःचं कुटुंब कर्जबाजारी होतं. पण त्याच्या कामानंतर काय झालं? तीच जमीन सुपीक झाली. तेच गावकरी आता कामाला लागले, एकमेकांना मदत करू लागले आणि कुटुंबाला एक सुरक्षित भविष्य मिळालं. जिथे निराशा होती, तिथे आता समृद्धी आणि आत्मविश्वासाचं वारं वाहू लागला होता. सुरुवातीला तर गावकऱ्यांची प्रतिक्रिया अशीच होती. ते त्याला विचारायचे, वेडा आहेस का? ती जमीन का विकत घेतलीस? तिच्या खडकांमध्ये स्वतःला गाडून घेण्यासाठी?
म्हणजे ते अक्षरशः त्याची चेष्टा करत होते. त्यांना त्याच्यावर अजिबात विश्वास नव्हता. आणि मग बघा काय झालं. तोच गावकरी पीक आल्यानंतर काय म्हणतोय, बघा राजप्पाच्या हाताने काय करून दाखवलंय. आणि विचार करा, आपणच कधीतरी त्याची थट्टा केली होती. म्हणजे बघा, त्याच्या यशानंतर गावकऱ्यांची वृत्ती कशी पूर्णपणे बदलली. ज्यांनी चेष्टा केली तेच आता त्याच्या कामाला सलाम करत होते. त्याने फक्त जमीनच नाही तर लोकांची मनही जिंकली होती. आणि त्याची महानता फक्त इथपर्यंतच थांबली नाही. ज्या लोकांनी त्याला त्रास दिला, जे त्याचे विरोधक होते, त्यांनाही त्याने मदत केली. त्याने एक सहकारी शेती योजना सुरू केली आणि त्यातून या लोकांनाही उत्पादक बनवलं. म्हणजे त्याने गावाचं सामाजिक चित्रच बदलून टाकलं. आणि आता आपण ह्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. सगळं काही साध्य केल्यानंतर एक अंतिम संघर्ष त्याची वाट पाहत होता. आणि त्याचा वारसा काय राहिला यावर आपण आता नजर टाकूया. ज्या कुटुंबासाठी त्याने आयुष्यभर एवढा त्याग केला, इतकी मेहनत घेतली, त्याच कुटुंबातून त्याच्या स्वतःच्या भावाकडून त्याला हे ऐकायला मिळालं, तुम्ही जे अन्न खाता, जे कपडे घालता, ते सर्व आमचं आहे. विचार करा, हे एक वाक्य त्याच्या इतक्या वर्षांच्या कष्टांवर पाणी फेरण्यासाठी पुरेसं होतं. आणि इथूनच कथेला एक अनपेक्षित आणि दुःखद वळण मिळतं. आणि मग तो काय करतो? तो कोणाशी भांडत नाही, वाद घालत नाही. जेव्हा त्याला कळतं की त्याचं कर्तव्य आता पूर्ण झालं आहे, सगळ्यांच्या समस्या सुटल्या आहेत, तेव्हा तो शांतपणे, कोणालाही काहीही न सांगता तिथून निघून जातो. यातून हेच दिसतं की त्याचं ध्येय फक्त कर्तव्यपूर्ती होतं, त्याला स्वतःसाठी काहीच नको होतं. मग प्रश्न उरतो की त्याचा खरा वारसा काय होता? त्याने कमावलेली संपत्ती? नाही. त्याचा खरा वारसा होता त्याने उभा केलेला तो आत्मनिर्भर समाज आणि निस्वार्थ सेवेचा तो आदर्श, जो तो मागे सोडून गेला. हाच त्याचा खरा आणि कायमस्वरूपी प्रभाव होता. आणि त्याच्याबद्दल शेवटी जे म्हटलं गेलं ते खूप महत्वाचं आहे. एका नीतिमान व्यक्तीचे आशीर्वाद कधी वाया जात नाहीत. याचाच अर्थ तो निघून गेला असला तरी त्याचे आदर्श आणि त्याची शिकवण त्या गावाला कायम समृद्ध करत राहील. आणि शेवटी हा एक प्रश्न उरतो ज्यावर विचार करायला हवा. खरा सुवर्णमानव म्हणजे कोण? तो जो प्रत्यक्ष सोनं पिकवतो, की तो ज्याच्या निस्वार्थ भावनेमुळे, ज्याच्या त्यागामुळे ते सोनं उगवणं शक्य होतं? याचं उत्तर नक्कीच विचार करण्यासारखं आहे.